कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ट्रक पण घे। राईट, आणि कलर्स पण। राईट, आणि तुझं स्माइल पण घे। बनी, मला माहिती तुम्ही कशासाठी आलाय ते। का रे? तुम्हाला बिंदासीत पाहिजे ना म्हणून। अरे लब्बाडा, तू कसं काय रे ओळखलंस? पण मी देणार नाहीये, हे मी सांगितलं आईला। बर बाबा, तूच बस विंडो सीट जवळ। पण बनी, आज ना आजीने तुझ्यासाठी काहीतरी गंमत आणली आहे। काय? अरे चोको चिप्स आईस्क्रीम आणले तिने तुझ्यासाठी। खरंच? म्हणजे काय? जा बाहेर। बनी बनी, ऐक माझं, पडशे। आईस्क्रीम खाल्ल्यावर पाणी पी, म्हणजे त्रास नाही होणार तुला। वसू, वसू, मला माहितीये तू आमच्यावर रागवलीस। आई असं काही नाहीये, ते तू आणखी एखादी शॉल घे तुझी, कारण थंडी वाऱ्याचं काय सांगता येत नाही। वसू बाबा, ते तुमची बॅग भरून ठेवली आणि सकाळी मी तुमच्यासाठी दडपे पोहे बनवते, वाटेत जाताना खाऊयात। वसू, आम्हाला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे। म्हणजे कसं आहे ना वसू, काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात ग। खरं तर त्या मुलाबद्दल आम्हाला काहीच माहित नव्हतं। तो जेव्हा भेटला ना, तेव्हा आम्हाला कळलं। वसू, मला माफ कर। मी तेव्हाही चुकले आणि आताही। मी त्या मुलाची नीट चौकशी करायला हवी होती। आय एम सॉरी। आई, जेव्हा त्याने माझ्या अंगाला स्पर्श केला ना, तेव्हा मला इतकी किळस वाटली ना। तुला जाणवतो का रात्रीचा एकटेपणा? तू एकदम असा झणझणीत रस्ता निघालीस ग। ही घे लाल भडक माल कडक। नाही बाबा, मला ह्याचं वाईट नाही वाटतं की तुम्ही मला खोटं बोलून मुलगा दाखवायला घेऊन गेला। मला वाईट याचं वाटतंय की मी आता परकी झालीये तुमच्यासाठी। तुम्ही मला न विचारता माझ्या लग्नाचा 8 तास चालवलाय। माझं लग्न लावायला निघालात। इतकं माझं ओझं झालंय का तुमच्यावर? ओझ्याचा प्रश्न नाहीये वसू, तुझं लग्न लावून देणं आमचं कर्तव्य आहे। आणि आई बाबा, तुम्हाला सांभाळणं ही माझी जबाबदारी आहे। मला असं वाटत होतं की आपण पुढचं आयुष्य एकत्र आनंदात घालवू, पण जर मी तुम्हाला इतकीच नकोशी झाली आहे ना, तर मी जाते बनीला घेऊन, इथून निघून जाते। आज बोललीस शेवटचं। हं, इथून पुढे तुम्ही दोघांनी कुठेही जायचा विषय सुद्धा नाही काढायचा। मग नको ना आपण एकमेकांना त्रास देऊयात।
मी विनंती करते तुम्हाला, हात जोडते, नका विषय काढू हा प्लीज. निदान आपण आजच्या अनुभवावरून तरी शहाणे होऊयात ना आपण. मी हात सोडते तुमच्या दोघांपुढे. पुन्हा हा विषय नका काढू प्लीज. सुशीला, आपण आपल्या पुरीचं मन खूपच दुखावलंय. आपण तिच्या लग्नाचा विचार सोडून द्यायला हवा. नाही हो, आपण मुलगा चुकीचा निवडला, आपला विचार चुकीचा नव्हता. बाकी मी आता सगळं देवीवरच सोडलंय. तीच काय तो मार्ग दाखवेल. हॅलो. सरप्राईज. अखिल, गेस व्हॉट? मी तुला भेटायला स्टेशनला आली. अरे तुला भेटायला स्टेशनला आलीये. काय 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 हॅलो हॅलो काय ऐकू येत नाहीये. एक मिनिट, रेंज कमी होते, मी आलोच. हॅलो हॅलो. हा हॅलो दादा, हॅलो. या आपल्या सीट्स आहेत. हा ही आहे आपली आणि आहेत. आणि ती पण आहे. साहेब, सर कुठे? सर काहीतरी लफडं कर, मी सांगते. तुम्ही बघा. बसा ग मागे टेकून तसा व्यवस्थित. सर अहो बेबी, तुम्ही कधीपासून फोन करतोय, तुम्ही फोनच उचलत नाहीये. हो ना, मी त्या दोघींना उचलून घेतलं होतं म्हणून फोनकडे लक्षच गेला नाही. काय झालं काय सांगा ना. अहो तो LK ज्वेलर्सचा इव्हेंट आहे ना, तो करायचा आहे. तो तर कॅन्सल झालाय ना. झाला होता पण परत कन्फर्म झालाय, 2 दिवसात करायचा आहे. आता तुम्ही सगळेच जण गावाला जायला लागले होते, मी एकटा कसा हँडल करणार? आकाश, काम तू कुठेही जाणार नाहीये. मी परत तुला सांगते, तू कुठेही जाणार नाहीये. अगं आई ऐक ना. अगं खरंच महत्वाचं काम आहे. आता उद्या आपल्याकडे लग्न असेल आणि इव्हेंट मॅनेजरच आला नाही तर असं चालणार आहे का? ते ज्वेलर्स फॉरेन्स काही लग्न आहे का? इव्हेंट आहे तो साधा. आई प्लीज समजून घे ना. खरंच महत्वाचं काम आहे, मला जावं लागेल. चेनू मला इथे या. इथे आपल्याला ना आता घरी जावं लागेल. छान. म्हणजे आज स्वतः घरी जाणार आणि जाताना माझ्या नातीनं माझ्यापासून लांब घेऊन जाणार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.